हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल लर्न विथ जिज्ञासा. तर आज आपण ऑन सेइंग प्लीज ह्या पाठातील समोरचा भाग अभ्यासणार आहोत. सो लेट स्टार्ट. While it is true that there is no law that compels us to say please, there is a social practice much older and much more sacred than any law which enjoins us to be civil. And the first recruitment of civility is that we should acknowledge a service. Please and thank you are the small change with which we pay our ways as a social being. They are the little courtesies by which we keep the machine of life oiled and running sweetly. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे. आपण समाजामध्ये वावरत असताना असं काही कंपल्स नसतात की आपण कृपया किंवा थँक्यू असं पोलाइटली वागलंच पाहिजे, परंतु इज अ सोशल प्रॅक्टिस. हे खूप पारंपरिक पद्धतीने एकमेकांचा आदर करणे आणि एकमेकांना मान सन्मान देणे हा परंपरा रूढ झालेल्या आहेत. ह्याला कायदेशीर मान्यता नाही, परंतु लोकांच्या वागण्यातून त्याचे सिव्हिलायझेशन झालेलं समाजात रूढ झालेलं दिसूनच येतात. आणि ह्या लहान लहान गोष्टींची आपण जर दखल घेतली तर समाजामध्ये शांतता आणि सुसंस्कृतपणा बनून राहिलेला असतो. ज्या पद्धतीने आपल्याला एखाद्या गाडीला तेल ऑइल देणे आणि त्याची सर्व्हिसिंग करणे गरजेचेच असते, ज्याद्वारे ते मशीन स्मूथली काम करत असते. त्याच पद्धतीने समाजामध्ये वावरत असताना तुमची बोलभाषा सुसंस्कृत आणि स्वीटली असली पाहिजे, जेणेकरून इतरांनी तुम्हाला मदत केली तर थँक्यू, काही पाहिजे असेल तर कृपया, प्लीज असे संवाद तुम्ही उद्गारले पाहिजे. इथेच लेखकांनी आपल्याला त्याचीच सोशल थिंकिंग वावरत असताना काय केलं पाहिजे याची माहिती दिली आहे. इट इज अ व्हेरी वल्गर माइंड दॅट वुड विश टू कमांड वेअर ही कॅन हॅव द सर्व्हिस फॉर आस्किंग and have it with willingness and a good feeling instead of रेस्टमेंट. बघा, एखाद्याशी रूढपणे वागणे किंवा एखाद्याला खाली पाडून बोलणे किंवा एखाद्याशी वागताना उद्धटपणे बोलणे हे वल्गर माइंड असते. म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये धूळ साचलेली असते ना, जो व्यक्ती जसा असतो तो त्याच प्रकारे बोलणार. सुसंस्कृत व्यक्ती हा सभ्यपणे आणि आदरयुक्तच बोलणार, आणि ज्याच्यामध्ये सुसंस्कृतपणाचा वाव नसेल तो व्यक्ती त्याच पद्धतीने बोलणार. इथे तेच सांगितलेले आहे की गुड फिलिंग इन्सिस्ट रेसिस्टमेंट. आय शुड लाईक टू फीचर इन धिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाइट कंडक्टर. इथे लेखकांनी त्यांच्या पोलाइट कंडक्टर असलेल्या मित्राची गोष्ट सांगितलेली आहे. रादर तो मित्र कसा झाला ह्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. बाय दिस डिस्क्रिमिनेशन title, I do not intend to suggest a rebuke to conductor generally. मला इथे पोलाइट कंडक्टर म्हणून त्याला टोमणा मारायचं नाही आहे, तर तो खरंच कोणत्या पद्धतीने पोलाइट होता ते तुम्हाला सांगायचे आहेत. वन द कंट्री आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देअर आर फ्यू क्लासेस ऑफ मेन हू कम थ्रू द ऑर्डल ऑफ अ व्हेरी ट्राईंग कॉलिंग बेटर दॅन बस कंडक्टर डू. एक बस कंडक्टर होता, त्याची वागणूक अशा पद्धतीची होता की तो केवळ बस कंडक्टर नाही तर आपल्या एखाद्या घरगुती व्यक्ती आहे या पद्धतीने तो वावरत असे बसमध्ये. हिअर अँड देवर यू विल मीट ॲन अनप्लिजंट स्पाइसमॅन हू regard the passenger and his nature enemies as a creature whose chief purpose of the bus is to cheat him and who can only be kept responsibly honest by a loud voice and an aggressive manners. बघा, आपल्याला सहजा कसे कंडक्टर पाहायला मिळतात, जे खूप मोठमोठ्याने बोलणारे, अग्रेसिव्ह असतात, म्हणजे पटकन चिडून येणारे, अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे थोड्या वेगळ्या पद्धतीचे होते, कारण बसमधल्या कंडक्टरना खूप नमुने दिवसभरात भेटत असतात, त्यामुळे त्यांच्या मनात राहतसुद्धा नाही, परंतु त्यांना त्या पद्धतीची वागणूक आपसुकच घडून येते, कारण त्यांचा दिवस जातोच त्या पद्धतीने. परंतु हा लेखकाचा जो मित्र झालेला असतो बस कंडक्टर हा खूप पोलाईट असतो, आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्या स्वभावावर आणि त्याच्या बोलण्यावर कधीच परिणाम झालेला
नसतो. त्याची स्टोरी त्याने इथे सांगितलेली आहे. इन डुईंग धिस इट नॉट ओनली मेक थिंग प्लीजंट फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक बट परफॉर्म अँड इम्पॉर्टंट सोशल सर्व्हिसेस. तो केवळ त्याची कंडक्टरची ड्युटीज करत नव्हता, तर त्याच्या बसमध्ये एखादा छोटा मुलगा बसला तर त्याला विचारणार, जागा करून देणार, वयोवृद्ध बसलं तर त्यांना सहाय्य करणार, किंवा एखादा आंधळा व्यक्ती त्याच्या बसमध्ये बसला तर तो जातपर्यंत त्याच्याकडे सारखा बघत राहणार, अरे हा सुखरूप जात आहे किंवा नाही. इट इज नॉट देअर फॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर ॲज अ क्लास दॅट आय पे अ ट्रिब्यूट टू पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. ह्या पद्धतीच्या व्यक्तींपैकी माझ्या अनुभवामध्ये आलेला हा प्रथमच मनुष्य असला पाहिजे. आय फर्स्ट बिकम कन्सेशन ऑफ हिज एक्स्टन्स वन डे व्हेन आय जम्प्ड ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाउट एनी मनी इन माय पॉकेट. एकदा काय होते, घाईमध्ये ऑफिसला जाण्याच्या नादामध्ये मी माझं पॉकेट घरीच विसरून जातो आणि बसमध्ये चढल्यावर काही दूर बस गेल्यावर माझ्या लक्षात येते की माझ्या खिशामध्ये तर पॉकेटच नाही. आता मी तिकीट कसं काढणार? एव्हरीवन हॅज हॅड द एक्सपिरियन्स अँड नो द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच द डिस्कवरी arouses. You are annoyed because you look like a fool at the best and like have at the worst. बघा, तर अशा वेळेस सहसा काय होते, कंडक्टरला जर मी सांगणार की आता माझ्याजवळ पैसे नाही आहे, तर काय होणार, समोरचा व्यक्ती माझ्यावर चिडणार आणि साहजिकच आहे मला बसमधून अर्ध्यातून उतरवून देणार आणि सगळ्यांसमोर माझी नाचक्की होणार. यू शुड नॉट बी ॲट ऑल सरप्राइज्ड इफ कंडक्टर आयड यू coldly, as much as to say, yes, I know that stale old trick now then off you get. And even if the conductor is good fellow and let you down easily, you are faced with the necessity of going back and the inconvenience perhaps of missing your train or your engagement. बघा, तर काय होतं, त्या सिटी बसमधला व्यक्ती असतो तो आपलं पॉकेट घरी विसरून जातो, परंतु कंडक्टर त्याला वाटते की साहजिक कसं आहे, हा माझ्यावर चिडणार आणि मला बसमधून हाकलून देणार. परंतु हा जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये सत्यता दर्शवण्याचा प्रयत्न करत त्याला सांगतो की माझं पॉकेट मी आज घरी विसरलेलं आहोत, तर कंडक्टर काय म्हणतो, जाऊ दे, सोड, तू आजचे तुझे पैसे मी भरणार, तू मला परत कधीतरी देऊन देशील. ह्या पद्धतीच्या स्वभावाचा तो गुड कंडक्टर असतो. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट इन वॅन फॉर स्ट्रे कॉपर्स अँड हॅव्हिंग फाउंड आय वॉज युटरली penniless, I told the conductor with as honest a face as I could assume that I could not pay the fare, for must go back for money. Oh, you needn't get off that. All right, said he. All right, said I, but I haven't a copper on me. Oh, I will book you through, he replied. Where have you want to go? And he handled his bundle of ticket with the air of a man who was prepared to giving me a ticket for anywhere from the bank to Hong Kong. बघा, इथे तिथे त्यांनी तेच सांगितलेलं आहे की मला बँक टू हाँगकाँग जायची तिकीट तो देतो, माझ्याजवळ पैसे नसतो आणि तो लिहून ठेवतो आणि माझे त्या दिवशीचे पैसे तो स्वतः भरतो. I said it was very kind of me and told him where I wanted to go, and as he gave me the ticket I said, but where shall I send the fare? मी त्याला म्हणते की मी तुला परत कधी करणार, तर तो म्हणतो, ओ यू विल सी मी सम डे. ऑल राईट, तर आपण एखाद्या दिवशी भेटूच की, ही सेड चिअरफुली. तो अति उत्साहाने म्हणतो. ही टर्न टू गो, आणि तो वळतो आणि आपल्या दिशेने जायला लागतो. अँड देन लकीली माय फिंगर्स still wandering in the corner of my pocket lighted on a shilling, and the account was squared, but fact did not lessen the glow of pleasure which so good
नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. तर मला हे एक पद्धतीने त्याची पोलाईट वागणूक दिसते आणि त्याच्या वागणुकीमध्ये जी दया माया दिसून येते हे त्याच्या चांगल्या स्वभावाचं आणि त्याने मला केलेल्या मदतीचे उपकाराची जाणीव करून देते. अ फ्यू डे आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह टॉय वॉज trampled on rather heavily. As I sat reading on the top of a bus, I looked up with some anger and more agony and saw my friend of the cheerful countenance. Countenance. Sorry, sir, I had say. I know these are heavy boots. God, because my own feet get trod on so much, and now I am treading on other people. Hope I did not hurt you. He had hurt me, but he was so nice about it that assured him he hadn't. After this, I began to observe him wherever I boarded his bus and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. तर असंच एकदा मी पायी जात असताना मला तीच बस दिसते आणि त्या बसच्या काही कालांतराने तोच व्यक्ती दिसतो आणि मी माझ्या बूटकडे सहज बघत असताना माझे त्या व्यक्तीकडे लक्ष जाते आणि नंतर लक्षात येते की अरे हा तर तोच बस कंडक्टर आहे. तर मग मला आठवते की अरे याचे पैसे मला द्यायचे राहिलेले आहेत. I noticed that if he were raining, he would run up and stare, give some the tip that there was a room inside. With old people, he was as considerate as a son, and with children as a father. He had evidently a warm place in his heart for young people, and always indulged in some merry jest with them. If he had a blind man on board, it was not enough to set him down safely on the pavement. He would call a bill in front to wait while he took him across the road or round the corner. इथे काय होते, फॉरेनमध्ये आपल्या बससारखे बस नसतात, तर तिथे डबल डेकर बस असते आणि वरच्या बसांच्या सीटांना छतच नसते. तर तिथं काय होते, जे व्यक्ती वरती बसतात तिथे पाऊस लागला तर तो कंडक्टर काय करतो, त्यांना खाली या जागा आहे परंतु पावसात भिजू नका असं प्रेम मायेने सांगत असतो. अदरवाईज सेफली ऑन हिज वे. आणि तो बघत असतो की तो त्याच्या बसमध्ये बसलेल्या आंधळ्या व्यक्तीने रोड क्रॉस केला की नाही, ते सेफली गेले की नाही याचीसुद्धा दक्षता तो घेत असतो. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही एरिडेंट सच ॲन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर. तो खूप दयाळू असते आणि तो आता आजूबाजूचं वातावरण देखील त्याच पद्धतीचं करत असतो. अँड kindliness. That journey with him was a lesson in nature, courtesy and good manner. त्याची ही वागणूक आपल्याला ही शिकवण देते की आपण कसं कर्टसीने म्हणजे आत्मीयतेने आणि चांगल्या पद्धतीच्या मॅनर्सने राहायला पाहिजे. वॉट स्टक मी पर्टिक्युलरली वॉज द इज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. इफ बॅड मॅनर आर इन्फेक्टियस, सो ऑल्सो आर गुड मॅनर्स. बघा, ज्या पद्धतीने आपण एखाद्याशी वाईट वागलो तर तो दुसऱ्याशी आणि तो तिसऱ्याशी वाईट वागणार. त्याच पद्धतीने आपण एखाद्याशी प्रेमळतेने आत्मीयतेने वागलो तर तो समोरच्या व्यक्तीशी त्याच पद्धतीने प्रेमळ पद्धतीने वागणार. जसे एखादी चेन असते वाईट याची, त्याच पद्धतीने चांगल्याही घटनांची चेनच असते आणि ते कुठेतरी ब्रेक व्हायला नको. इफ वी एन्काउंट incivility, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncount person who can be disagreeable with sunny people. It is with manner as with the weather. Nothing clear up my spirit like a fine day, said Keats, and a cheerful person descend on even the
gloom of earth with something of the vindication of a fine day. And so it was ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर बस. बघा, आपण पहिल्या ह्याच्यामध्ये लिफ्टमॅनची स्टोरी बघितली आणि सेकंड ह्याच्यामध्ये आपण बघितलं की बस कंडक्टरची स्टोरी बघितली. तर इथे कसं दर्शवण्यात आलेलं आहे की आपण चांगल्या वागणुकीचे परिणाम चांगलेच होतात आणि वाईट वागणुकीचे परिणाम वाईटच होतात. तर समाजामध्ये आपण गुड मॅनर्स पसरवायचे की ॲरोगंटपणा पसरवायचा, तर हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. तर आपण या पाठाचा पुढील भाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासू. तुम्हाला जर माझं चॅनल आवडलं असेल तर त्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच पद्धतीने तुमच्या इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका.